जय सद्गुरू. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात कोणतं ना कोणतं लक्ष्य हे असतंच. कोणाला इतके पैसे कमवायचे असं लक्ष असतं, कोणाच्या मनात प्रेमाचं लक्ष असतं. कोणाचं लक्ष्य काय असेल हे कोणीही सांगू शकत नाही. आणि जेव्हा त्याचं हे प्राप्त करण्याजोगे लक्ष्य हे संपून जातं व त्या गोष्टीत तो असफल होतो, तेव्हा त्याच्याजवळ तो असफल का झाला ह्या गोष्टीला सिद्ध करण्याची 100 कारणं असतात. पण असफलता हाती येणं याला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात, तर असफलता म्हणजे कमी प्रयास. तुमचे प्रयास हे त्या मर्यादेपर्यंत व त्या क्षमतेपर्यंत नाही होते की तुम्ही तुमच्या असफलतेला सफलतेमध्ये रूपांतरित करू शकाल. म्हणूनच तुमची सफलता ही तुमच्या प्रयासांवर अवलंबून राहते. हे आपण एका उदाहरणावरून पाहू. विहीर बघितली, त्या विहिरीमध्ये सर्वात मजबूत दगड असतो आणि ते चक्रही तिच्यावर फिरतं. पण ज्या टायमाला आपण ती दोरी, बारीक सुताची दोरी तिच्यामध्ये टाकतो, तेव्हा त्या सुताची दोरीची गाठ जेव्हा तिच्यात पडते आणि तिच्यातून आपण जेव्हा पाणी वर काढतो, तेव्हा त्या दोरीच्या खाणाखुणा थोड्याफार का होईना त्या दगडावर लागून जातात. मग त्या दोरीद्वारा परत केल्या गेलेल्या त्या प्रयासामुळे तिचे थोडेफार अवशेष त्या दगडावर लागूनच जातात आणि त्याचे आपल्याला तिथे चिन्हही दिसून येतात. मग इथे आपल्याला समजायचं काय, थोड्या केलेल्या वारंवार प्रयत्नांनीच आपण आपल्या असफलतेला सफलतामध्ये रूपांतरित करू शकतो.